एका भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यात 100 ग्रॅम सोयाबीन टाकायचं आहे. 100 ग्रॅम सोयाबीनमध्ये तुम्हाला 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन भेटणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला ते टोप एका गॅसवरती 3 ते 5 मिनटासाठी उकळी आणण्यासाठी ठेवायचं. त्याच्या अगोदर आपल्याला कॅप्सिकम, टमाटे आणि कांदा कापून ठेवायचे. जेव्हा उकळी होऊन जाईल, टोपामध्ये जेव्हा उकळी झाल्यानंतर ते थंड पाणी त्याच्यात टाकून थंड पाणी टाकल्यानंतर आपल्याला ते सोयाबीन हाताने पिळून दुसऱ्या टोपामध्ये टाकून घ्यायचं, सगळं मिक्स करण्यासाठी. मिक्स झाल्यानंतर आपण जे पहिलं कापून ठेवले होते कॅप्सिकम, कांदा, टमाटे हे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 100 ग्रॅम दही ॲड करायचे. 100 ग्रॅम दह्यामध्ये तुम्हाला 10 ग्रॅम प्रोटीन भेटतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं चिमूटभर तुम्हाला मीठ टाकायचं, जेणेकरून चवीसाठी काळं मीठ टाकायचं आहे. या पूर्ण सॉसमध्ये तुम्हाला 30 ग्रॅम प्रोटीन भेटतं, 10 ग्रॅम तुम्हाला फायबर भेटतं आणि 8 ग्रॅम तुम्हाला फॅट भेटतं, गुड फॅट. हे खूप हेल्दी आहे, जेणेकरून वेट लॉससाठी आणि मसल गेनसाठी खूप हा सोर्स चांगला आहे.